हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी फ्लावरची एकदम झणझणीत आणि वेगळ्या पद्धतीने सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे. ही आपण मस्त झटपट अशी आपण बनवलेली आहे. थोड्या वेगळ्या पद्धतीने पण चमचमीत आणि चविष्ट बनवलेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल किती छान भाजी झालेली आहे. नक्की एकदा या पद्धतीने तुम्ही फ्लावरची भाजी नक्की बनवून बघा. फ्लावर न खाणारे पण आवडीने खातील एवढी चविष्ट चमचमीत आणि छान होते. झणझणीत आणि मस्त गरम गरम छान लागते. नक्की करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. इथे बघा, सुरुवातीला मी फ्लावरचा एक मिडियम साईजचा गड्डा घेतला होता. तो छान असा मी कट करून घेतलेला आहे. आता हे फ्लावर आपण कट केलेलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे फ्लावर मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे आपण थोडंसं शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेले आहे. त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते, अर्धा छोटा चमचा, आणि त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेते. आणि पाणी छान असं गरम झाले की त्यामध्ये फ्लावर घालून घ्यायचं आणि 5 मिनटं शिजवून घ्यायचं. इथे बघा, छान पाणी आपलं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये मी फ्लावर घालून घेते आणि थोडंसं झाकण ठेवून 5 मिनटं आपण हे शिजवून घेणार आहे. या पद्धतीने सगळा फ्लावर मी यामध्ये घातलेला आहे धुतलेला, आणि झाकण ठेवून मी शिजवून घेते. आता फ्लावर शिजतोय तोवर आपण इकडे वाटण बनवून घेऊया. ते झाकण ठेवलेलं आहे. आता इथे बघा, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी इथे 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि इथे 3 मी हिरवी मिरची घेतली. तिखट आहे त्यामुळे 3च घेतलेले आहे. इथे मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि छान असं आपण हे वाटण बनवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता, छान असं मी वाटण बनवून घेते. छान वाटण बनवून घेतलेलं आहे. आता हे साईडला ठेवून देऊया. आणि आता आपण इथे मसाले काय काय घेतले ते बघूया. इथे बघू शकताय मी एका बाउलमध्ये अर्धा चमचा इथे मी धनेपूड घातलेले आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे, आपलं लाल तिखट. इथे थोडीशी हळद आणि पाव चमचा गरम मसाला. तुमच्या आवडीनुसार साहित्य घाला. त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि बाउलमध्ये हे काढून घ्यायचं. इथे चवीनुसार आपण मीठ पण घालून घ्यायचं आहे. आपण मीठ फ्लावर शिजताना पण घातलेलं आहे, त्या अंदाजाने मीठ घालायचं. थोडीशी कोथिंबीर घालायची. इथे बघू शकताय कोथिंबीर घातलेली आहे. थोडंसं मीठ पण घालून घेतलेलं आहे. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून. बघा, थोडं पाणी घालून मी मिक्स करून घेते. या पद्धतीने मसाले मिक्स केले की सगळे आपलं व्यवस्थित लागले जातात फ्लावरला. हे बघा, थोडंसं पाणी घालून मी सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेते. अजून तुम्हाला काही मसाले घालायचे असेल तर घालू शकता, पण आपण हिरवी मिरची पण घातली, त्या अंदाजाने मसाले घाला. त्यामध्ये बघा मिक्स करून घेतलेलं आहे पाणी घालून. आता फ्लावर आपला छान शिजलेला आहे बघा. आणि थोडा मसाल्यांच्या बरोबर 2-3 मिनटं आपण शिजवून घेणार आहे. आता कढईतनं मी काढून यामध्येच घालून घेतलेला आहे. आणि मसाला सगळ्या फ्लावरला आपल्याला लावून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा मी मसाला सगळ्या फ्लावरला लावून घेते. झटपट भाजी होते बघा. नक्की करून बघा. सगळा मसाला लागलेला आहे. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेते. अर्धी पळी होईल एवढे मी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये थोडेसे मोहरी, थोडेसे जिरे घालून घ्यायचं. कढीपत्ता घालायचा. आणि हे छान असं फुललं की यामध्ये कांदा घालून छान असा परतून घ्यायचा. इथे बघा, जिरे मोहरी छान फुललेले आहेत. कढीपत्ता पण चांगला आपला परतून घ्यायचा. छान कढीपत्ता पण आपण इथे परतलेला आहे. आता त्यामध्ये कांदा घालून घेते. एक मिडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे, तो मी यामध्ये घालून घेते बघा. आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. इथे बघू शकता, या पद्धतीने मी कांदा परतून घेते. कांदा इथे थोडासा आपला परतलेला आहे. त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेते. मिडियम साईजचा टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे. त्यामध्ये फ्लावर घालून घ्यायचा आणि चांगला आपल्याला परतून घ्यायचा 2-3 मिनटं. इथे बघू शकता फ्लावर घातलेला आहे. 2-3 मिनटं मी याच्याबरोबर परतून घेते या पद्धतीने. इथे बघू शकताय 2-3 मिनटं याबरोबर मी फ्लावर चांगला परतून घेतलेला आहे. आता तुम्ही मीठ यामध्ये चेक करून घेऊ शकता. आता याच्यावर मी झाकण ठेवून याला 2-3 मिनटं मसाल्याबरोबर फ्लावर शिजवून घेणार आहे. म्हणजे फ्लावर जरी कच्चा असेल तरी हा छान शिजला जातो आणि मसाल्याचा फ्लेवर यामध्ये चांगला उतरतो. त्यामुळे झाकण ठेवून 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं. 2-3 मिनटानंतर बघू शकताय छान असा फ्लावर आपला मसाल्यांबरोबर चांगला शिजलेला आहे. आपण चेक करूया. आणि छान भाजी तयार होते बघा. मस्त लागते ही भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर,
फुलका रोटी बरोबर मस्त फ्लावर छान शिजलेला आहे. खमंग असा सुगंध येत आहे बघा. छान भाजी तयार झालेली आहे. थोडीशी मी अजून याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची, मिक्स करायचं आणि इथे मी भाजी आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेते. बघू शकताय झटपट अशी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी अशी छान अशी बनवू शकता. झटपट तुम्हाला भाजीला काय करावं कळत नसेल तर या पद्धतीची फ्लावरची भाजी बनवू शकता. मस्त तयार झालेली आहे बघा. मी गॅस बंद केलेला आहे. मी काढून घेते बघा. नक्की करून बघा या पद्धतीने. एकदम झणझणीत चविष्ट वेगळ्या पद्धतीने कमी साहित्यात तेवढीच एकदम छान टेस्टी अशी भाजी तयार होते बघा. करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि मस्त झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही वेगळ्या पद्धतीची फ्लावरची भाजी नक्की बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.